एका खासगी रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय असा प्रकार समोर आलाय। पाहूया सविस्तर बातमी। डॉक्टरांना देव माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, मात्र काही ठिकाणी डॉक्टर हे यमदूताचं काम करतात की काय असा प्रकार बरेचदा उघडकीस येतोय। असाच काहीसा प्रकार मनमाड येथील एका खासगी रुग्णालयातून समोर आलाय। डॉक्टर आशा पाटील यांच्याकडे कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करण्यासाठी गेलेल्या रेश्मा बनसोडे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करून म्हणजेच त्यांना भूल देण्याचा डबल डोस दिल्यानं त्यांची प्रकृती बिघडली असा प्रकार समोर आलाय। प्रकृती घालवताच त्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी सुरुवातीला मालेगाव आणि नंतर नाशिक येथे हलवले। त्यानंतर रेश्मा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, मात्र अजूनही त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नसून चुकीच्या पद्धतीने उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी रेश्मा बनसोडे यांचे पती प्रशांत बनसोडे यांनी केली आहे। ऐकूया प्रशांत बनसोडे काय सांगतात। मी जेव्हा ऑपरेशनला गेले त्यानंतर मला काहीच आठवत नाही आणि मी 4-5 दिवस बेशुद्ध अवस्थेत होते। त्यानंतर मला व्हेंटिलेटरवर वगैरे ठेवण्यात आलं आणि त्यानंतर काय घडलं मला काहीच आठवत नाही। माझ्या डोक्याला ताण पडतो, मला अधूनमधून चक्र येते, माझा तोल जातो। अजूनही माझी मानसिक व शारीरिक स्थिती चांगली नाही आहे, तर यावर कृपया शासनाने दखल द्यावी। मी 3 तारखेला श्रद्धा हॉस्पिटल आशा पाटील यांच्याकडं माझ्या मिसेसचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करण्यासाठी गेलो होतो। तिथं आम्ही ॲडमिट झालो आणि त्या मॅडम बोलले की 15-20 मिनिटाचं ऑपरेशन असतं, नॉर्मल ऑपरेशन असतं, हे लवकर बरं होऊन जातं, याच्यात चिंता करायची काही काळजी नाही म्हणून आम्ही बिंदास होतो। पण ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्याच्या नंतर 1 तास झाला, 2 तास झाले, 2.5 तास झाले, तरी पण माझी मिसेस बाहेर येत नव्हती। म्हणून मी मला चिंता झाली की नेमकं झालं काय। म्हणून आम्ही मध्ये गेलो तर माझी बायकोने काही बेशुद्ध औषध पडलेली होती, तिची जीभ बाहेर आलेली होती। जेव्हा आम्ही डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर म्हणतात की हिला अटॅक येऊन गेला किंवा हृदय बंद झालेलं असं त्यांचं म्हणणं होतं। हृदय बंद व्हायचं कारण आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणे आम्ही तिला भूल चढत नव्हते म्हणून आम्ही तिला भूल थोडी जास्त प्रमाणात दिल्यामुळे तिचं हृदय बंद पडलेलं आहे। तर मी त्यांना म्हटलं काही करा, मला हे पेशंट इथं ठेवायचं नाही, मला मालेगावला घेऊन जायचं, कारण की पेशंट आमचं पूर्ण कोमात गेलेलं होतं। मग आम्ही पेशंटला उचललं, मालेगावला घेऊन गेलो। मालेगावला घेऊन जायचं सुद्धा मालेगावचे डॉक्टर म्हणे की पेशंट क्रिटिकल कंडिशनमध्ये आपण तिला नाशिकला हलू किंवा मुंबईला हलू। तर आम्ही पहिले नाशिकला हलू। मग नाशिकला गेल्याच्या नंतर आमचं पेशंटने एक सुयस हॉस्पिटल मुंबई नाका इथं आम्ही ॲडमिट केलं। आमच्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं। 3 दिवस आमचं पेशंट व्हेंटिलेटरवर होतं, कंप्लीट 9 दिवस 6 दिवस ICUमध्ये आणि 3 दिवस हे जनरलमध्ये, असं करून आम्ही 10 दिवस नाशिक इथं सुयस हॉस्पिटलमध्ये आम्ही राहिलो। आमच्या पेशंटला कसं तरी तिथून बरं केलं आणि आता आम्ही घरी आलेलो आहे। आमची एकच विनंती आहे की आमचे काही चूक नसताना, नॉर्मल ऑपरेशन असताना आज आम्हाला इतक्या मोठ्या संकटाला सामोरं जायला लागलं। आमची आज मनस्थिती खराब झालेली, आमच्या हॉटेल तेवढे पैसे खर्च झालेले आणि अजूनसुद्धा माझी बायको स्टेबल नाही, तिला मागचं काहीच आठवत नाही आहे, तिच्या मेंदूवर परिणाम झाला आहे असे डॉक्टरनी सांगितलेले की ते वेळेनुसार ते बरं होईल। आता तुम्ही सांगा, आज आजारी पेशंट आम्ही कुठे घेऊन फिरायचं, अशा आज आमच्यावर एवढं मोठं संकट, माझ्या कुटुंबावर हे संकट आलेलं आहे। आमची एकच विनंती आहे, काही करून त्या डॉक्टरवर आणि त्या हॉस्पिटलवरच्या प्रत्येक तिथले जे डॉक्टर लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि असा कुठलाही प्रकार दुसऱ्या पेशंट संगती होऊ नये म्हणून त्यांच्यावर लवकर कारवाई करून। यावेळी चुकीचे उपचार करून आमचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान केल्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होऊन हे हॉस्पिटल बंद करावे अशी मागणी बनसोडे दाम्पत्यांनी केली आहे। तसेच याची तक्रार आरोग्य मंत्री व जिल्हा चिकित्सालय यांच्याकडे केली असल्याची माहिती बनसोडे यांनी दिली आहे। येत्या 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचं देखील बनसोडे यांनी सांगितलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धाम।